आदरणीय व्यासपीठ आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती कोरेगाव अंतर्गत पंचायत समिती कोरेगाव येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधणे या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा आताच संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते। आज या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन प्रसंगी आपल्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या सहभागी सोहळा प्रसंगी आपले माननीय आमदार महेश संभाजी राजेश शिंदे उपाध्यक्ष कृष्णपुरी विकास महामंडळ यांच्या हस्ते नुकताच आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। आम्ही दीपप्रज्वलन पण झाले त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले। तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यामध्ये मनोजदादा घोरपडे जिल्हा नियोजन समिती, सुनील खत्री साहेब संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, धैर्यशील कदम साहेब जिल्हा भाजप अध्यक्ष, भीमराव पाटील काका जिल्हा नियोजन सदस्य, विजय श्रीराव घोरपडे अध्यक्ष, संजय गांधी राहुल कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, पोपटराव करपे माजी जिल्हा परिषद सदस्य, किरण बर्गे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, दत्तात्रय धुमाळ सदस्य माजी दत्तात्रय धुमाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य, राजाभाऊ फतेसिंग बर्गे प्रथम नगराध्यक्ष, तसेच अनिल गोते सर, नगराध्यक्ष दीपाली बर्गे मॅडम, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे साहेब, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे साहेब, खरेदी विक्री चेअरमन शहाजी घोटे साहेब, तसेच माजी उपसभापती पंचायत समिती कोरेगाव संजय सांगली साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय कावरे साहेब, जिल्हा नियोजन तालुका अध्यक्ष संतोष जाधव साहेब, तसेच निलेश यादव साहेब, संजय काटकर साहेब, अर्जुन येऊन माजी उपसभापती, तसेच नवनाथ केंद्रे साहेब माजी पंचायत समिती सदस्य, जयवंत पवार साहेब माजी पंचायत समिती सदस्य, साहेब माजी पंचायत समिती सदस्य, अण्णा सुनील साहेब घरबंदी काय दिव्यांग बांधव असेल यासाठी विविध योजना आपण या ठिकाणी राबवत असतो। आणि आपला ग्रामपंचायत विभाग आहे तो आपल्या तालुक्यामधील 142 ग्रामपंचायत असतील त्या ग्रामपंचायतमध्ये राबवल्या जाणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम ग्रामपंचायत विभागामार्फत होतं। असं हे आपलं पंचायत समितीचं काम करतं आणि आपल्या पंचायत समितीचं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यापैकी बऱ्यापैकी आपल्या कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या कार्यालयीन वेळ आपल्या दिवसभराच्या वेळ कार्यालयामध्ये व्यतीत करत असतो। त्यावेळी व्यतीत करताना त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅबिनेट मंत्री कारण इमारतीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अधिकारी पंचायत समितीचे होते त्याला माणूसही त्या पद्धतीचा लागतो त्यावेळेला तशा दर्जाची खरं तर महाराष्ट्र राज्य शासनामध्ये जर परराष्ट्र खाता असतं तर आम्ही तुमच्यासाठी परराष्ट्र मंत्री करा म्हणून शिफारस केली असते तर मग लोकसभाला बोलावं लागलं त्यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यांचे बंधू महेश शिंदे साहेब तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका गायकवाड, आमचे मार्गदर्शक सुनील खत्री,
जिल्हा परिषदचे ॲडिशनल सो गुले साहेब, या कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार संगमीतजी, तसंच BDO चव्हाण मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सर्वच सहकारी, समोर उपस्थित सर्व माता भगिनी. खरं तर कोरेगावच्या वैभवामध्ये भर घालणारी अशा पद्धतीची जवळपास 23.5 कोटी रुपयांची या ठिकाणी पंचायत समितीची अतिशय चांगल्या पद्धतीची आंतरराष्ट्रीय दर्जाची इमारतीचं त्या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं. अतिशय जर कोरेगावमध्ये बघितलं तर जे काही आकडे या ठिकाणी ऐकायला मिळतात ते आम्हाला साहेब खरे वाटतात, पण आमच्याकडे जर कराड उत्तरमध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये फिरलं तर लोक म्हणतात नुसते आकडे का नक्की काय आहे. एवढे हजारो कोटी रुपये एखाद्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी येतात ते जर बघितलं तर हे एकदा आमदारांचंच या ठिकाणी श्रेय आहे. आज या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तर 4 वर्षापूर्वी कोण जर या कोरेगाव नगरीमध्ये आला असेल त्याच्यानंतर आज जर आलं तर या ठिकाणी या शहराचा चेहरामोहरा संपूर्णपणे या ठिकाणी बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काय या ठिकाणी विकास कामं या कोरेगाव शहरामध्ये झाली तेवढे किंबहुना एका विधानसभा आमच्या मतदारसंघाचं जर साहेब जर तुम्ही बघितलं तर अख्ख्या मतदारसंघात एवढे पैसे सगळे एकटी मिळून आले, एवढे अख्ख्या कोरेगाव शहराला आले. आज माझ्या जिल्हा परिषद गटातली तुमच्याकडे 5 गावं आहेत, ती सुद्धा इतकी समाधानी आहे की पलीकडच्या आजूबाजूची गावं म्हणतात की आम्ही खरं कोरेगाव विधानसभेत असतो तर बरं झालं असतं, कुणाकडे काय मागायला जायची गरज लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो काही निधी होतोय तो निव्वळ आपल्या कार्यकर्तृत्वामुळे या ठिकाणी होतोय. आता माझी मुले साहेबांची चर्चा झाली, म्हणजे या पंचायत समितीच्या इमारतीला महाराष्ट्र शासनाचा टाईपलाईन आहे, टाईपलाईनप्रमाणे या ठिकाणी इमारत मंजूर होते. परंतु साहेबांनी मनात आणलं की त्या ठिकाणी आपल्याला टाईपलाईनप्रमाणे इमारत बांधायची नाही, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं एलिव्हेशन असलं पाहिजे आणि ज्या पद्धतीची गरज आहे ती गरज ओळखून त्या ठिकाणी ती इमारत असणं गरजेचं आहे. मग ते आर्किटेक्चरल प्लॅन आपल्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने या ठिकाणी मंजूर करणं गरजेचं आहे. आणि तसंच म्हणजे ही जर इमारत आपण बघितली त्या महाराष्ट्राच्या इमारती त्यापेक्षा वेगळी इमारत एवढीच एकमेव दिसणार, काय तर त्या पद्धतीने एकमेव आमदार आमचा त्या ठिकाणी त्या ताकदीचा आणि त्या जे काय म्हणतो ना आपण जिज्ञासूवृत्ती असेल त्या पद्धतीचे सर्वच गुण त्या ठिकाणी असल्यामुळे जे काय करायचे ते आपल्याला सर्वांपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं करायचे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आमदार साहेबांची आहे. आज आपण बघतोय नरेंद्रजी मोदी म्हणतायत की 2047 पर्यंत या ठिकाणी भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून जगामध्ये आपल्याला स्थापित करायचे. पण मला खात्री आहे 2027 पर्यंत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टीनं 100% विकसित असेल. तुम्ही देशाच्या 20 वर्ष या ठिकाणी पुढे असणार आहे. तसंच जरा तुमच्याकडचं ज्ञान आमच्याकडे थोडं पाहिजे येऊ द्या. आज तुम्हाला त्या महाराष्ट्राची पाण्याची शेतीच्या पाण्याची जबाबदारी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आणि खरं तर त्या माध्यमातून आम्हाला अतिशय सहकार्य होते. आमच्याकडे 40 वर्ष चालणारी अंगणवाडी योजना खरं तर आपल्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी पाणी पहिल्या दुसऱ्या टप्प्यात निघेल आणि ही योजना पूर्ण होईल त्याचं भाग्य खरं तर तुम्हाला लागेल. आपलं या योजनेवर चांगल्या पद्धतीने लक्ष आहे. आणखी काय बरेचसे विषय आहेत. खरं तर आमचा कोरेगाव तालुक्यातील बराचसा भाग आमचा येतो, 2 सर्कल येतात, त्यांच्याकडे जरा पाण्याचं थोडंसं धोमचं जरा त्यांच्याकडे लक्ष द्या सर्वांसमोर आज या ठिकाणी आपल्याला सांगतोय. कारण आज पाण्याची परिस्थिती फार गंभीर आहे आणि या परिस्थितीमध्ये खरं तर त्या सगळ्या चाव्या तुमच्या हातात दिल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या, त्यामुळे थोडंसं आमच्याकडे थोडंसं जास्तीचं लक्ष इतर गोष्टी त्याचा त्या पद्धतीने द्यावं. खरं तर आजचा हे व्यासपीठ राजकीय नाही, हा प्रशासकीय कार्यक्रम आहे. नाहीतर बरंचसं काय खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं आहे. बराचसा उशीर झाला कार्यक्रमाला, नंतर पुढच्या एखाद्या कार्यक्रमात असंच बोलवा त्या ठिकाणी राजकीय बरंचसं काय बोलता येईल. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी आमचा मानसन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरेगावच्या वैभवामध्ये भर घालणारी आज या ठिकाणी इमारतीचं पायाभरणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल या ठिकाणी महेश शिंदे साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज
कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारी आणि कोरेगाव मधल्या सर्व नागरिकांची गरज असणारी नूतन पंचायत समितीची इमारत जवळजवळ 23.5 कोटीची ही इमारत या जनसामान्यांच्या गरजेच्या इमारतीचं आज भूमिपूजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि त्यांच्याकडे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। असे जननायक आमचे मित्र आदरणीय महेश शिंदे साहेब यांनी आता मार्गदर्शन केलं। त्यांचे सहकारी मनोज दादा, या मतदारसंघाचे ज्येष्ठ सहकारी सुनीलजी खत्री साहेब, आमचे नेते या पंचायत समितीचे सभापती राहिलेले आदरणीय भीमराव काका, खरं तर सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे। आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोरेगावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष, त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी या मंचकावर उपस्थित, ज्यांची जिल्हा नियोजन मंडळ समितीवर निवड झाली ते सर्व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आता कार्यक्रम होतोय ते सातारा जिल्हा परिषद सदस्याचे उपमुख्य कार्यकारी आदरणीय घोले साहेब, या तालुक्याच्या बीडीओ मॅडम, तहसीलदार, सर्व त्यांचे अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एक कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगळा वेगळा कार्यक्रम त्याचं प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी आलेले माझे सर्व पत्रकार बंधू, आज सावित्रीबाई फुलेंना आपण सगळ्यांनी नमन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली। त्या माझ्या सर्व सावित्रीच्या लेखी, माझ्या माता भगिनी, युवक वर्ग, ज्येष्ठ मार्गदर्शक, मनोज घोरपडे दादांनी सांगितलं ते खरं आहे की महेश दादा शिंदे गेल्या 4.5 वर्षापूर्वी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आणि एक चमत्कार झाला। साहेब बोलतात ते लोकांना आश्चर्य वाटलं। मी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं, माझ्या बायकोनं खटावची पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले आणि असंच आम्ही बसलो होतो। खटावची पंचायत समिती सभापतीची एकानं राजीनामा दिला, साहेब जिल्हा परिषद सदस्य होते, मला म्हणले दादा आपण ताईंना सभापती बनवायचे। मला वाटलं काय सिस्टम म्हणतात, आश्चर्य वाटतं, परंतु 14 सदस्यापैकी 12 सदस्य महेश शिंदेने एकत्र केलं आणि सुनीता धैर्यशील कदमांना त्या ठिकाणी सभापती बनवलं। असंच आम्ही फिरतोय, प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी 1 कोटीचा अंतर्गत रस्ता, 1 कोटीचा अंतर्गत गटर, जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल, एक योजना अशी नाही की जेव्हा कोट्यावधी रुपये लागतात। हे कोट्यावधी रुपये आणणं एवढं सोपं नाहीये। काय करतो असे बरेच जण म्हणत होते, पण माझ्या अंदाजानं एका कोरेगाव शहरामध्ये आपण फिरत असताना जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपयाचा निधी फक्त एकट्या कोरेगाव शहरामध्ये आहे। मी आता बसलो तो चर्चा करत होतो, मी अधिकाऱ्यांना पण विचारतो, अधिकारी नेहमी म्हणत असतात की आम्हाला सकाळी 7:30 ते 7:30 वाजता जागावं लागतं, लवकर उठावं लागतं। मी म्हणलं हे काय नवीन मागणी, तर 6:30 5:30 ला शिंदे साहेबांचा दरबार चालू आणि 6 ते 7 पर्यंत
आलेल्या प्रत्येक नागरिकाचं काम त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आणि म्हणून अधिकारी मोठ्या उत्सुकतेनं मोठ्या आत्मीयतेनं या ठिकाणी शिंदे साहेब जनतेच्या भल्याचं काम सांगतायत. म्हणून पहाटे पहाटे हे फोन घेत असतात. आपल्या सगळ्यांना बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आला. परंतु पंचायत समिती ही एक इमारत अशी आहे जिथं पंचायत समिती सदस्यानं काम केलं, जनतेशी जोडलेले एक नळ, जनतेचं प्रत्येक काम या ठिकाणी पंचायत समितीमध्ये असतं. प्रत्येक विभागाचं काम आणि एका छताखाली आल्यानंतर त्या लोकांना धावपळ करावी लागत नाही. तालुक्याच्या कुठल्याही टोकातनं व्यक्ती आला तर त्याला एका ऑफिसमध्ये सगळे अधिकारी भेटले तर त्याचा दिवसाचं काम होऊन जातं आणि मोठं काम या ठिकाणी महेशदादा शिंदेनी आज या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या वतीने मी खरं तर त्यांना फार खूप खूप धन्यवाद देतो. इमारत बघितला, आराखडा बघितला, मी पण बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी बोलतो, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची इमारतीचा प्लॅन कुठे आहे? खरं तर हा प्लॅन महाराष्ट्र शासनाच्या टाईप डिझाईन मध्ये नाहीये. या प्लॅनला हाय पॉवर कमिटीची मंजुरी घेऊन या ठिकाणी 23.5 कोटीचा निधी साहेबांनी मंजूर करून आणला आणि म्हणून आपण सुद्धा काम करणाऱ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी ठामपणे उभं राहिलो आणि त्यामुळे काम करणाऱ्याला सुद्धा अजून जादाचं काम करण्यासाठीचा हुरूप येतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद महेशदादांच्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारचा मोठा हुरूप येतो की नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की नरेंद्र मोदी हे नाव ही छबी जगात नाही गेली पाहिजे, तर भारत देशाचं नाव आणि भारत देशाची ओळख ही जगात गेली पाहिजे. तसं महेश शिंदे साहेबांचं पण त्यांच्या पावला ठेवून काम आहे. ते म्हणतात महेश शिंदेचं नाव नाही गेलं पाहिजे तर कोरेगाव विधानसभेचं नाव गेलं पाहिजे. कोरेगाव विधानसभेला लोकांनी ओळखलं पाहिजे आणि म्हणून मी काम करतोय. मला जनतेने डोक्यावर घेतलंय. कोण कुठला महेश शिंदे त्यांना असं आमदार केलेलं आहे. माझं देणे हे लोकांच्या पायाला हात लावून मला काम करायचं आहे म्हणून शिंदे साहेब काम करतो. मला खात्री की तुम्ही दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेला ताकद या पुढेही वाया जाणार नाही. अजून मोठ्या ताकदीनं शिंदे साहेब काम करतील. मला या निमित्ताने एवढंच सांगतो की आता त्यांच्या हातामध्ये कृष्णा खोरेची चावी या महाराष्ट्र शासनानं दिली म्हणून त्यांनी मागणी केली की या ठिकाणी कोरेगाव मधून जरी कृष्णा नदी गेल्या तरी कोरेगावच्या डोंगर कड्या कापरीचा भाग अजून सुद्धा पाण्यापासून वंचित, अजून सुद्धा पाणी कर आणि कृष्णा नदीचं पाणी 150-200 किलोमीटर गेलं तरीही माझ्या कोरेगावच्या लोकांना, कोरेगावच्या धरण डोंगरातल्या लोकांना पाणी काही मिळत. काही लोकांनी कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद केलं, या ठिकाणी पाटबंधारे मंत्री राहिले, त्यांनी या मतदारसंघाचं काय काम केलं नाही? हा कुठेतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात पडला पाहिजे. आज बघता गेली 10 वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार देशामध्ये काम करत आहे. मोठाले रस्ते म्हणजे देश निर्माण करायचं काम या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान करतात. जनसामान्य, सामान्यांचा सामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या योजना या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते. साहेब आपल्या सरकारनं इथं बसलेल्या माझ्या माता बहिणींचा सन्मान केला. या ठिकाणी एसटी महामंडळ आणि त्यामार्फत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एसटी महामंडळामध्ये माझ्या माता बहिणींना 50% सवलत दिली. लोकांनी लगेच विरोधकांनी टीकेची झोड उठवून की आता 50% माझ्या माता बहिणींना सवलत दिली. एसटी महामंडळ पहिल्याच तोट्याचं परंतु अजून तोट्याचं. परंतु मला सांगायला अभिमान आहे, नारी शक्तीचा सन्मान केला, नारी वंदन शक्ती आणि या माता बहिणींचा सन्मान केला महाराष्ट्र सरकारनं. आणि त्या ठिकाणी एसटी आमची आज कधी नव्हे ती नव्यात आली आणि माता बहिणींनी सुद्धा साहेब आपल्या शासन परवडत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी निर्णय घेत या महाराष्ट्रात इथून पुढे जन्माला आलेली मुलगी या महाराष्ट्रात 1 जून पासून जी मुलगी जन्माला येईल, शिक्षण घेईल, त्या मुलीचं सगळं
मग वैमानिक असेल, शास्त्रज्ञ असेल, मेडिकल असेल, सगळ्या बाबतीचं मोफत शिक्षण यापुढे महाराष्ट्र सरकार करणार. यापुढे कुठल्याही गरीब मातेला, गरीब बापाला आता मुलगी डोक्याचा ताप होणार नाही, तर मुलगी लक्ष्मी लखपती होणार आहे. आणि तिच्या आशीर्वादाने आपलं एक घर नाही तर बापाचं घराचं नाव तर रोशन करणार आहे, परंतु सासरला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या घराचं पण नाव रोशन करणार आहे. अशा सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणाऱ्या योजना केंद्र सरकारकडे नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे योजना, अशा सगळ्या योजना पोहोचवायचं हे अधिकारी आणि कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू. साहेबांना विनंती करायच्या माध्यमातून आपण या कॉरिडॉर बरोबरच आजूबाजूच्या वंचित क्षेत्राला इंच जमिनीला पाणी द्यायसाठी पुढाकार घ्यावा. आज मंत्रिपदाचा दर्जा आपल्याला मिळाला, परंतु जिल्ह्याच्या वतीने एवढं सांगतो तिथे आपल्याला नुसता दर्जा नाही तर येणाऱ्या दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळावी अशी विनंती करत आपल्या कोरेगाववासियांना करेल. आणि त्यासाठी जे काही ज्यांचे आशीर्वाद आहे ते आपण सगळ्यांनी द्यावेत अशी विनंती या ठिकाणी करतो. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 24 तासातले 18 तास या भारत देशाच्या जनतेसाठी काम करतात, त्यांनाही आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी आल्यानंतर एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आपल्या सगळ्यांची चर्चा करता आली, आपल्या सगळ्यांची बोलता आला, माझे विचार आपल्यासमोर मांडतात आल्यानंतर सर्व प्रशासकीय लोकांनी आमचा मान सन्मान केला, सगळ्यांना भेटता आला, त्यांनी सगळ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरेगाव तालुक्याच्या शिल्पकलेतील अत्यंत सुंदर अशी आणि महत्वाची ही पंचायत समितीची इमारत त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेशदादा कदम, माझे सहकारी मित्र कराड उत्तरचे नेते म्हणूनदादा घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सुनीलजी खत्री, तालुकाध्यक्ष संतोषबा जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वय सरकारी मित्र राहुलदादा बर्गे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विजयभाऊ घोरपडे, आमचे दुसरे मार्गदर्शक कराड उत्तरचे नेते माजी पंचायत समितीचे सभापती भिमराव काका पाटील, संजयजी साळुंके, आमचे दुसरे नेते दत्तात्रय धुमाळ, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरणअण्णा बर्गे, या आमच्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी माजी सहकारी मित्र महादेवजी भुले साहेब, कोरेगावचे तहसीलदार संजयजी मोरे, आताच्या गट विकास अधिकारी सुप्रियाजी चव्हाण, कार्यकारी अभियंता मोसीजी मोदी. आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना पहिल्यांदा माझ्याशी चर्चा केली की आमच्या पूर्वीच्या व्हिडिओ क्रांती बोराटे, जिल्हा परिषदेचा उपअभियंता रेहना मुल्ला, आदरणीय आंबळे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे कोरेगावच्या नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, सुनीलदादा बर्गे, आमचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलभाऊ कदम, दुसरे आमचे नेते पोपटराव करपे, आपल्या सगळ्यांची तोफ. पण त्यांना आपण आज फारच उशीर झाल्यामुळे भेटू शकलो नाही. त्यांनी सर पंचायत समितीचे माजी सदस्य विलास काका पवार, जयवंतप्पा पवार, अर्जुनदादा वीर, रवींद्रजी गोतालजी, नवनाथदादा केंद्रे, व्यासपीठावर उपस्थित असणारे संजयजी काटकर, आमचे ज्येष्ठ नेते सुरेश काका आफरे, युवा नेता
निलेश यादव, आमचे दुसरे नेते हनुमंतराव जगदाळे, शाजी भोईटे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक किसनभाऊ सावंत, भरत साळुंखे, रवी माने, राज जगदाळे आणि कोरेगावचे सर्वच आमचे नगरसेवक, शहरातील सर्व प्रमुख आमचे मान्यवर, सगळ्यांची नावं घेणं गरजेचे असे प्रत्येक गावचे माझे प्रमुख मार्गदर्शक, या ठिकाणी 50% आरक्षण आहे आमचं ते ठामपणे दर्शवण्यासाठी उपस्थित असलेल्या या आमच्या महिला भगिनी आणि सर्व मान्यवर. पंचायत समितीची इमारत घुले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं शासनात एक प्रोटोटाईप आहे. आमच्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पत्रकार मित्रांना मी आवर्जून सांगतो, आजपर्यंत पंचायत समितीची इमारत असल्या, ग्रामपंचायतीची इमारत असल्या, त्याला शासनाचा एक प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉलच्या बाहेर तुम्हाला काम करता येते, एक ठोका उभा करायचा आणि त्या ठोक्यातच माणसाने राहायचं अशा पद्धतीचं काम आतापर्यंत होत होतं. क्रांती बोराटे मॅडम ज्यावेळेला या ठिकाणी गटविकास अधिकारी होता आणि आमच्या नशिबानं चुकून आमदार झालो, नंतर तर चुकून आमदार झालेला महेश शिंदे या ठिकाणी होता. कोरोनाचा काळ होता, पंचायत समितीचा कालावधी संपलेला होता आणि मॅडमकडे माझ्या हातात सगळी पंचायत समिती आलेली होती. प्रशासकीय अधिकारी काय करू शकतात? पाऊस पडत होता, मॅडमने मला सांगितलं साहेब माझी अशा अवस्था आहे, काय करणार ते सांगा. आजपर्यंत मी प्रत्येकाच्या मागं लागले पण तुम्हीच मला मदत केली नाही. आज सगळं दप्तर आमचं भिजतंय आणि कुठलंही प्रशासकीय काम या तालुक्याचं होऊ शकत नाही. आज एखादं काम व्हायचं असेल, जे काम एका दिवसात झालं पाहिजे त्याला 10-10 दिवस 20-20 दिवस लागत आहे. कारण कार्यालय इथं, दुसरं कार्यालय तिथं, इतकी भयानक परिस्थिती आहे. तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर पोलीस साहेबांच्या आमच्या मिटिंग झाल्या, 100% प्रशासकीय इमारत उभं करायचं ठरली, पण प्रशासकीय इमारत ही कोरेगाव शहरामध्ये होणार होती त्याचं मला फार टेन्शन होतं. आणि नगरपालिका, ही नगर परिषद फार श्रीमंत लोकांची आहे. इथं बसतात सगळी कंपनी, आमच्या नगरसेवक खूप श्रीमंत नगरसेवक आहेत. माझ्या आमदाराच्या 100 पट निधी आणलेले हे आमचे नगरसेवक आहेत. माझ्या आमदारापेक्षा मोठ्या दर्जाचे आमचे नगरसेवक आहेत. विचारा प्रत्येक नगरसेवकाचा निधी किती पडलाय बघा, कशा असतात प्रत्येकाला बोलतात का बघा. 80 कोटी त्याच्या प्रभागात निधी पडलेला आहे आणि नुसता डिक्लेअर झालेला नाही तर कामं पूर्ण झालेले असले आमचे मजबूत नगरसेवक आहेत. आता ह्यांच्या नादाला लागायचं, तालुक्यातल्या लोकांनी म्हणलं तर आपली बी इमारत त्याच दर्जाची झाली पाहिजे. आता आपण येणार तिकडून, आपण एखाद्या घोराड्यात बसणार आणि हे स्टाईल इमारत पलीकडं बसणार. आमचं पण पंचायत समिती सदस्य काही कमी नको आहे, ठरलं सुंदर इमारत बांधायची. पण प्रशासन आले, भुले साहेब म्हणले साहेब 15 कोटीच्या वर जायचं असेल तर हाय पॉवर कमिटीत जावं लागेल. आता हाय पॉवर कमिटी असणार कोण? मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. अरे तिने जर आमच्या प्रचंड प्रेम करणारी लोक या ठिकाणी, आम्ही सांगाल काय खाण्याच्या दाढीत हात गेला की 1000 कोटी कधी बाहेर कळतच नाही. देवेंद्र फडणवीसांनी नुसतं स्मित हास्य केलं तर माणसाचं नाही त्या भागाचं आयुष्य उज्ज्वल होतं असं हे स्मित हास्य होतं. पण ते सामान्य जनतेसाठी असतं आणि सहज हास्य केलं तर भल्या भल्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. त्यात आपण बघितलेलं आहे. असा मजबूत त्याचा देवेंद्र फडणवीस आमच्या बरोबर, गिरीश महाजन साहेब तर आम्ही बरोबरच होतो आणि PWDचे मंत्री आणि आम्ही दोघांनी मिळून तसं काम केलं हे सगळ्या दुनियाला माहिती. त्यामुळे मंत्रीगण आम्ही सगळे एकत्रच काम केले. 2.5 वर्ष तेच करत होतो आम्ही, काहीच काम केलं. त्याच्यामुळे हे सगळे मित्र दोन्ही दारणं ओपन होती. मी मुले साहेबांना म्हणलं साहेब तयार करा. आर्किटेक्ट अनिल बेंद्रे आणि तुषार पाटील अत्यंत चांगले आर्किटेक्ट आहेत, पुण्याचे आर्किटेक्ट आहेत. त्यांना मी सांगितलं की बाबा त्यांना आपण बोलवून घेऊया आणि याचं डिझाईन करायला. साहेब म्हणले घ्या. आम्ही बसलो. बोराटे मॅडमनी त्यांना मानलं पाहिजे, चिकाटी सोडली नाही. म्हणजे आमच्या आर्किटेक्टने तिकडं फोन केला असेल नसेल पण त्यांनी त्याचा इच्छा पुरवला. त्यांना अभिप्रेत असणार किती जागा पाहिजे. 10 आमच्या सगळ्यांच्या मिटिंग झाल्या. कसा एरिया पाहिजे, कशा पद्धतीनं आयडियल पंचायत समिती उभी केली पाहिजे, अशा पद्धतीचं डिझाईन
आज घोले साहेब असतील, बोराटे मॅडम असतील, या सगळ्यांनी आमच्या बांधकामचे सगळे त्या काळचे अधिकारी असतील, त्या सगळ्यांनी एकत्र बसून आमच्या सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी डिझाईन तयार केलं. आज हे डिझाईन जर तुम्ही पाहिलं तर हे डिझाईन मला वाटतं छत्री साहेब म्हणजे व्हाईट हाऊसच आहे. अरे व्हाईट हाऊस पेक्षा भारी आहे. आपण कुठं बघायला जाणार आहे व्हाईट हाऊस कसं आहे म्हणताना म्हणतो व्हाईट हाऊस फालतो याच्यापेक्षा भारी आहे. एक नंबर डिझाईन त्यातून बाहेर पडलं. प्रशासन, आर्किटेक्ट आणि आमचे सगळे जे अधिकारी आहेत ते एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं ते आज कोरेगावमध्ये आपण पाहताय. आमची फाईल वर गेली. महाजन साहेबांना सांगितलं हायकोर्ट कमिटीमध्ये आहे. साहेब म्हणजे एका मिनिटात देतो. चीफ सेक्रेटरीना भेटलो, त्यांना सांगितलं सर म्हणजे तुमचा आहे, मला सीएम साहेबांचा फोन आलाय, मी करून देणार आहे. इमिडिएटली फाईल सँक्शन झाली आणि या ठिकाणी 23,50,00,000 रुपयाची ही जी फाईल मंजूर झाली. याच्यामध्ये साधारणतः मुख्य इमारत आहे 65,000 स्क्वेअर फूटची इमारत. 65,000 स्क्वेअर फूटची इमारत बांधतो आपण. सुंदर असं गेट. आपण पहिल्यांदाच म्हणले कोरेगावच्या नादाला लागायचं तर गेट कोणत्या लाईटीचं पाहिजे. सुंदर असं गेट या ठिकाणी करतोय. अंतर्गत रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण आहे. समोर आपण सुंदर असा एक स्टॉप करतोय. गावातून येणारी जी लोक आहेत त्यांची बस या ठिकाणी थांबली पाहिजे, पण या ठिकाणी आत येणारा बसचा थांबा या ठिकाणी करतो. इमारतीचं इलेक्ट्रिफिकेशन असू द्या. या इमारतीला सेपरेट ट्रान्सफॉर्मर आपण घेतोय. त्याच्यानंतर जर कुठं आग लागली काही झालं तर त्या ठिकाणी फायर फायटिंगची अद्यावत अशी यंत्रणा आपण या ठिकाणी बसवतोय. आणि जे अपंग आहे, जे वृद्ध आहे, त्यांना वर जाता येणार नाहीये, ज्यांना त्रास होतो अशा लोकांना वर नेण्यासाठीचे रॅम्प पण केलेले आहेत आणि वर जाण्यासाठीच्या सुंदर अशा लिफ्ट या ठिकाणी बसवायचे हा निधी या ठिकाणी आलेला आहे. आता आमच्या सुप्रिया चव्हाण व्हिडिओ सांगितलं की साहेब आपल्याला फर्निचर लागेल. मॅडम अख्खा हत्ती आणलाय, त्याला झुल घालायला किती वेळ लागतो? 5 मिनिट. काळजी करू नका. 5,000 कोटी रुपये पण असे ना काळजी करायची कारण नाही. त्यामुळं पहिल्यांदा इमारत आपल्याला पूर्ण केली पाहिजे. जे लोक आज आमच्या मंडईची इमारत बांधतायत त्यांनाच हे काम मिळालेलं आहे. मी त्यांना सांगितलंय साहेब 24 महिने आपले प्रशासकीय आहेत. आमच्या कोरेगाव मतदारसंघातले हे मोजून 7च महिने आहेत. 7व्या महिन्याला इमारत पूर्ण करून दाखवू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना. या पंचायत समितीमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. 13 विभाग आहेत. तुम्ही विचार करा 13 विभागांचं काम एकत्र झालं पाहिजे. आमचे माजी पंचायत समिती सदस्य सगळे या ठिकाणी आले. त्यांच्या या ठिकाणी उद्योगी सत्कार झाला. आमचा सत्कार करायची गरज नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं. कारण या इमारतीचे खरंच स्वप्न पाहिलेले जर पूर्ण असतील तर आमचे माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आहेत. तरी भीमराव काका या कोरेगावची सेवा तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढं या कोरेगाव तालुक्याला देण्यासाठीचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. स्वर्गीय शंकरराव अण्णा असतील, आमच्या माजी आमदार शालिनीताई पाटील असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचं नाव उंच करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला आहे. आजपर्यंत ही वास्तू ही नुसती वास्तू नव्हती तर हे लोकशाहीचं मंदिर म्हणून आपण सगळ्यांनी जपलं. त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण जे कार्य केलं अत्युच्च कार्य होतं, पण आता त्याच्या पुढचं कार्य पुढच्या पिढीनं केलं पाहिजे. त्याच्यासाठी ती सगळी कार्यालय 13 कार्यालय एकत्र आणायचे. साधारणतः 131 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. एवढ्या तालुक्याचा कोरेगाव तालुक्याचा पसारा या ठिकाणी आपल्याला सांभाळायचे. आदर्श काम झालं पाहिजे. एका दिवसात त्या ठिकाणी निर्णय झाले पाहिजेत. आणि महत्वाची गोष्ट कर्मचारी जर एका छत्राखाली व्हिडिओच्या अंडर असतील, सगळे जर तुमचे जर प्रमुख खाते प्रमुख एकत्र असतील तर फटफट फटफट लोकांचे निर्णय होऊ शकतील. याच्यासाठी सगळे एकत्र बसण्यासाठी 131 कर्मचारी आज आमच्याकडे काम करत आहेत. साधारणतः या पंचायत समितीमध्ये आजपर्यंत साधारणतः 116 पंचायत समिती सदस्यांनी काम केलंय.
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 116 पंचायत समिती सदस्यांनी या ठिकाणी काम केलंय आणि प्रशासक 2 वेळा या ठिकाणी आलेले आहेत. हे एवढा प्रचंड विस्तार असणारी ही पंचायत समिती आहे, ज्याच्यामध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू धरून या ठिकाणी काम होतं आणि चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारी, नेतृत्व करणारी ही इमारत, हे मंदिर आज या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. त्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. खऱ्या अर्थानं कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करायला सुरुवात केली. प्रत्येक गावामध्ये कोट्यावधीचे निधी दिले. सातारा रोड सारख्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. आता संपूर्ण सातारा रोड काँक्रिटीकरण होत आहे. जळगावचे आबा बसले, परवा भुजबा बाबांचं त्या ठिकाणी वर्षश्राद्ध झालं. सगळा तालुका त्या ठिकाणी आला होता. सगळ्यांनी पाहिलं बाबांच्या दारापुरचा रस्ता हा पुण्या मुंबईपेक्षा उच्च दर्जाचा रस्ता मी त्या ठिकाणी बांधलेला सगळ्यांनी पाहिलाय. सगळ्या तालुक्यामध्ये जिथं मागेल त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे सुंदर रस्ते की गावाच्या गावात सुंदर करायचं काम टप्प्याटप्प्याने या ठिकाणी केलेलं आहे. परवाच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, म्हणून तुम्ही दोघांनी या ठिकाणी उल्लेख केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोरेगाव मतदारसंघाला काय मिळालं? पिठामध्ये सांगतो 1240 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला मिळाला. कुठेही वाटतं नव्हतं, कुठेही काही नव्हतं. 5 दिवसामध्ये टेंडर निघतंय. त्याच्यामध्ये कोरेगाव पासून जळगाव, पळशी ते दोस्ती धाब्यापर्यंत 4 लेन काँक्रिटीकरणाचे टेंडर आम्ही काढतोय. अत्युच्च दर्जाचा काँक्रीटचा 4 लेन रस्ता आता पळशीपर्यंत होणार आहे. देऊळ पासून जर एखाद्याला कोरेगावला यायचं असेल तर 12 ते 15 मिनिटांमध्ये तो कोरेगावमध्ये आला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कोरेगाव तालुक्याची भौगोलिकता जपली पाहिजे. कोरेगाव तालुका जरी 3 ठिकाणी विभागला गेला असेल तर कोरेगाव तालुक्याची अस्मिता टिकली पाहिजे, त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे. म्हणून कोरेगाव रहमतपूर रस्त्याला सुमारे 250 कोटी रुपयाचा निधी देऊन 4 लेन काँक्रिटीकरणाला पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही सुरुवात करतोय. आम्हाला कोरेगाव शहर हे संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांना जोडायचे. साताऱ्याला आम्ही जोडलं गेलोय, इकडं दहिवडीला जोडलं गेलोय, पण आता आम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये इथं फलटणला जोडलं गेलं पाहिजे. त्याच्या 50% काम पूर्ण करण्यासाठीचा पहिला टप्पा परवा दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी निधी दिला. सुमारे 650 कोटी रुपयाचा निधी इथून चिलेवाडी 4 लेन काँक्रिटीकरणाला तो निधी मिळालाय. जून महिन्याचा टेंडर होऊन ते काम चालू होणार आहे. म्हणजे प्रमुख सगळे रस्ते काँक्रिटीकरणाची या ठिकाणी आम्ही करायचं काम करतोय. एका बाजूला रस्ते करतोय, दुसऱ्या बाजूला पाणी सगळीकडे पोहोचलं पाहिजे यासाठी प्रामाणिक काम करतोय. मी अभिमानानं सांगतो, कोरेगाव मतदारसंघातलं प्रत्येक गाव आज कुठल्या ना कुठल्या धरणाच्या कारणामध्ये जाऊन बसलंय. स्वतःच्या हक्काचं पाणी प्रत्येक गावाला द्यायचं काम भविष्य या ठिकाणी केलेलं आहे. आज हेच काम बघून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावरती कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी साहेबांना म्हटलं, साहेब, फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी विशेष लक्ष घालून आज खटाव आणि मानचा दुष्काळ मिटवायचं काम त्या ठिकाणी केलं. लक्ष्मणराव इनामदारांचा सिंचन योजनेसारखी योजना या ठिकाणी खटाव आणि मानचा दुष्काळ त्या ठिकाणी दुरुस्त केला. काम 2016 मध्ये केलं, पण आता ही योजना विस्तारली पाहिजे. ही योजना विस्तारण्यासाठी पुन्हा एकदा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटतो. त्यांना सांगितलं, साहेब, तुम्ही तिकडचा दुष्काळ मिटवलाय, या कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ कसा मिटणार? त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, साहेब, आपण जिल्ह्याच्या पाणी वाटपाचं फेर नियोजनाचा आढावा घ्या आणि या आढाव्यातून आम्हाला पाणी द्या. या कोरेगावची जनता तहानलेली आहे. 22 पुनर्वसन अंगावरती घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं त्या कुणी जर केला असेल या महाराष्ट्रामध्ये तर तो कोरेगाव तालुक्याने केलाय. हे मी पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पटवून देऊ शकलो. म्हणून इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आणि कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी या ठिकाणी मिळालं. काल सर्वे झाला, भाऊ तुम्ही सगळे होता, भांडेखोरे ते सगळे लोक
आनंदाने त्या ठिकाणी नाचत आले होते. हेच पाणी तुमच्या दोघांसाठी कोरेगाव उत्तर मध्ये भीमराव काका त्या ठिकाणी चाललेला आहे. तुमच्यासाठी आम्ही किती 6 गावं या घेतलेली आहेत. हे पाणी पूर्णपणे डोंगराच्या कडेला जाणार आहे आणि कोरेगाव तालुक्यातल्या या दुष्काळी जनतेला 2.5 TMC पाणी या ठिकाणी आपलं उपलब्ध झालेलं आहे. हेच पाणी नलवडेवाडीच्या तलावात जाऊन आमच्या तळ्याच्या तलावात जाणार आहे. पळशी, गुजरवाडी, देऊळ ही गावं त्याच्यात भिजणार आहे. त्यामुळे तिथं अडचण नाही आहे. याचा भविष्यात विस्तार करून आपण तिकडची बाकीची जी गावं राहत आहेत ती गावं आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आज तुम्हाला सांगतो, आमच्या आरगवाडी, दुधारवाडी आणि बनवडी या गावांची अवस्था वाईट आहे. खामकरवाडी, आंबोळीची अवस्था वाईट आहे. पिंपोळीची अवस्था वाईट आहे. मी अभिमानाने सांगतो, मागच्या शुक्रवारी राज्य सरकारनं आरगवाडी धरणामध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. हे फार मोठा निर्णय आज राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून आता पुढचे टेंडर होतील, सगळ्या गोष्टी होतील आणि तिथला पण दुष्काळ असते जे 100% सगळीकडे पाणी पोहोचवायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. रस्ते देतोय, पाणी देतोय, कारखानदारी या ठिकाणी उभं करायचं काम करतोय. पण हे सगळं करत असताना सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे याचा मात्र आम्हाला विसर पडत नाहीये. एका बाजूला आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून विजयराव घोरपडेला सन्मान या ठिकाणी राज्य सरकारने केला. त्यांच्याबरोबर युवकांची फळी दिली. त्या फळीनं आज गुले साहेब तुम्हाला सांगतो विक्रमी काम केलं आणि खऱ्या अर्थानं कोरेगावातल्या सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम केलं. 1600 प्रकरण या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मंजूर करून त्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी केली. हे प्रत्येकाला ताकद द्यायचं काम या ठिकाणी होतंय. मागे त्याला आपण या ठिकाणी पालन रस्ते देतोय, शेतकऱ्याच्या बांधावरती जाणार रस्ते आपण स्वखर्चानं करतोय. अशा पद्धतीचा सोपे विकास आपण कोरेगावमध्ये करतोय. आज ही जी प्रशासकीय इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होतंय, या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होतंय. ही इमारत आपल्या सगळ्यांच्या लोकशाहीचं मंदिर या ठिकाणी उभं राहतंय. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींना अभिप्रेत असणारं राष्ट्र घडवायचंय आणि त्यांना अभिप्रेत असणारा मतदारसंघ घडवण्यासाठी आपण या ठिकाणी काम करतोय. हे राज्य पुढे नेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघं मिळून रात्रंदिवस काम करतायत. त्याच पद्धतीचं काम, त्यांना साजेसाचं काम, त्या राज्य सरकारला अभिप्रेत असणारं काम या मतदारसंघामध्ये होतंय. याचा मला साथ अभिमान आहे. आज आमचे तहसीलदार चंद्रजी कोडे असू द्या, आमचे प्रांत असू द्या, आमचं पोलीस प्रशासन असू द्या, अत्यंत चोखपणे चांगलं काम करतायत. एका बाजूला प्रशासन चांगलं काम करतंय, दुसऱ्या बाजूला शासन चांगलं काम करतंय. या ठिकाणी आपण सगळे थोड्या मोठ्या संख्येने आजच्या या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी आला त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.